संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठद्वारे आयोजित संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र अमरावती अंतर्गत कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या जीवन आधारावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्ताने डॉक्टर मुकुंदराव के पवार शैक्षणिक संकुल जुना धामणगाव येथे निबंध स्पर्धा 2 गटामध्ये घेण्यात आली। निबंध स्पर्धेचा विषय संत गाडगे महाराज यांचे सामाजिक कार्य व संत गाडगे महाराज यांचे कार्य व दशसूत्री या 2 विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती। या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा वीर शिवबा वसतिगृह जुना धामणगाव येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपजी काळे, अध्यासन केंद्र अमरावती विद्यापीठ प्रमुख पाहुणे म्हणून गजाननरावजी बोंडे, अध्यक्ष सरपंच महाराष्ट्र प्रदेश श्री मोरेश्वर बोंडे, सेवानिवृत्त शिक्षक श्री राजपूत सर, संस्थेचे सचिव शिवाजीराव पवार सर, समन्वयक प्राध्यापिका जया केने, उपप्राचार्य दीप्ती हांडे कार्यक्रमाला उपस्थित होते। संत गाडगे महाराज यांच्या वेशभूषेमध्ये भावेश धुरट या विद्यार्थ्याने भूमिका सादर केली होती। देवकीनंदन गोपालाच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत झाले। संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुदेव हमारा प्यारा या संकल्पगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। संस्कार वर्गामध्ये तयार झालेल्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांसमोर भजन, मराठी श्लोक, हिंदी श्लोक सादर केले। सोबतच नशाबंदीवर, स्वच्छतेवर व अंधश्रद्धेवर पथनाट्य सादर केले। संत गाडगे महाराज यांच्या अखेरच्या कीर्तनाची हुबेहूब गाडगे महाराजांची भूमिका घेऊन कीर्तन विद्यार्थ्यांनी सादर केले। या निबंध स्पर्धेमध्ये अ गटामधून प्रथम क्रमांक साहिल गणेश नेलपेडवार, द्वितीय क्रमांक संतोषी पुरुषोत्तम गिरी, तृतीय क्रमांक कीर्तिमन कवडू बंधाटे, प्रोत्साहन ओमेश्वर महादेव ठाकरे व संस्कार मुकेश सावलकर यांना बक्षीस प्राप्त झाले। ब गटामधून प्रथम क्रमांक मोहित कार्तिक चांदेकर, द्वितीय क्रमांक हर्ष रामेश्वर धुळे, तृतीय क्रमांक योगिता दुर्योधन डहाके, प्रोत्साहनपर हरिविजय युवनाते व कोमल देवीदास फुटफुटे यांना रोख रक्कम व संत गाडगे महाराजांचे जीवनचरित्र पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। पाहुण्यांना संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। पाहुण्यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सामुदायिक प्रार्थना करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल देशमुख, अंकुश डुकरे, प्रतीक दिवेकर, महेश डोहाळे, हनुमंत ठाकरे, वैशाली धडके, प्रणिता शेंडे, श्वेता कांबळे, महेश डोहाळे, श्रेयस लायस्कर, वैशाली धडके यांनी सहकार्य केले। एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे।